उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून. नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी. तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य. कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण. संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे. गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य. कामासाठी जोडपा हवाय. राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा. आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15. नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी. शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जलसंपदा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्रीगोंद्याचे भूमिपुत्र डॉक्टर हनुमंत धुमाळ यांचा श्रीगोंद्यात नागरी सत्कार करण्यात आला. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात तालुक्यातील शेतकरी, पाणी वापर संस्थाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉक्टर धुमाळ यांनी सिंचनाच्या प्रश्नांवर न्याय आणि प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली आहे. तर बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा तालुक्यातील विकासात त्यांच्या योगदानाचं कौतुक करत भविष्यातही त्यांच्या माध्यमातून सिंचनाची अनेक कामे मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केलाय. आज श्रीगोंदा या ठिकाणी तुळशीदास मंगल कार्यालयामध्ये आम्ही सर्व शेतकरी यांच्या वतीने, सर्व तालुक्यातील शेतकरी, सर्व सभासदां, सोसायटी संचालक असतील, सर्वांच्या वतीने डॉक्टर हेमंत धुमाळे यांचा आज सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे. कारण आम्हाला शेतकऱ्यांना खरोखर साहेबांचा तालुक्यात असल्यामुळे आम्हाला अभिमान आहे की त्यांची संचालक सचिवपदी त्यांची निवड झाली. त्याबद्दल आम्हाला खरोखर अभिमान आहे. त्याबद्दल आम्ही सर्वांनी त्यांचा आज मोठा भव्य दिव्य असा सत्काराचा कार्यक्रम ठेवला. आणि आमची अपेक्षा अजून मोठं म्हणजे काम राहिलेलं आहे ते करून द्यावा. वेळोवेळी पाणी द्यावं, वेळोवेळी पाणी दिलेले आणि ती एक चारीली 53 चारीने पाणी सोडायचं ते एक काम करून द्यावं एवढी सांगतो. मानी बोगद्याचं आहे, डिंबाचं आहे आणि 53 नंबर चारीने पाणी नदीने यावा हे 11 पाईपलाईन मध्ये आणि 11 एक काम पाईपलाईन मध्ये करून द्यावा असं आमचं. चारी पाईपलाईन मध्ये व्हावा. आमच्या कापशे बंधाऱ्याचा गाळ करण्याची परवानगी भेटावा आणि पाईपलाईन 53चं काम फास्टमध्ये व्हावा आणि डिंबा धरणाचं पाणी आम्हाला वारंवार भेटावं कायमस्वरूपी. सूर्याला तुझा प्रकाश कसा आहे सांगावं लागत नाही. साहेब इतकं छान काम केलंय आणि तुमच्या कॅपॅसिटीपेक्षा तुम्ही जास्त काम केलं. आता तो वंचित साथ मिळालेली तुम्हाला ती गोष्ट झाली. अनेक वेळी तुम्हाला साहेबांना भेटलं पण त्याची चर्चा खाली गेली नाही. प्रश्न सुटले पाहिजे इथपर्यंत ठीक आहे. प्रश्न निर्माण करायचे नाही. आता साहेब तुम्ही साखळायचं बोला बरं झालं. आपण इतकं छान काम केलंय त्यामुळे सांगण्याची गरज नाही, शिफारसीची गरज नाही. आणि भविष्याची अजिबात काळजी करण्याची गरज नाही. साहेब रिटायर झाले तरी साहेबांची गरज शासनाला आहे. जरूर ज्या ठिकाणी करायचे त्या ठिकाणी होईल. भाषण खूप लांबली. पाण्याचा विषयच नाही आणि गेल्या अनेक वर्ष आम्ही पाण्याचं काम करतो. मी पाण्याचं काही बोलत नाही.
बोलण्यापेक्षा काम करण्याची गरज आहे. श्रीगोंदा तालुक्यामध्ये आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकरी आहेत. नाला बिल्डिंग आपले सगळ्यात जास्त आहे महाराष्ट्रात. एका दिवसात काम होणार नाही, अनेक कामं झालेली होते. तेव्हा साहेब आपल्या हातून चांगलं काम व्हावं, आपलं आरोग्य चांगलं मिळावं. आम्हाला करोनाने गाठलं, त्यामुळे अडचण झाली, ऑपरेशन झाले. डॉक्टरने मला एका तासापेक्षा जास्त वेळ बसून नका म्हणून सांगितलं, पण ते आज मोडून टाकलेलं आहे. तो आदर्श सगळ्यांना राहावा ही अपेक्षा करतो. आपल्याला चांगलं आयुष्य मिळावं, चांगलं आरोग्य राहावं ही अपेक्षा करतो. परत एकदा आपल्याला मला शुभेच्छा. धन्यवाद. माझ्या सचिव समकक्ष म्हणजे कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ या पदावर पदोन्नती नियुक्ती झालेली आहे, त्याबद्दल माझा सत्कार ठेवला होता. त्या सत्काराबद्दल श्रीगोंदेकरांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आपण ज्या भूमीतून शिकलो, लहानाचे मोठे झालो, त्या लोकांनी सत्कार करणं हा आतापर्यंत सगळ्यात मोठ्या सत्कारांपैकी सगळ्यात मोठा सत्कार असा मी समजतो. या सत्काराबरोबरच माझी जबाबदारी पण वाढत आहे, कारण लोकांच्या अपेक्षा आता जास्त वाढवलेल्या आहेत. त्याप्रमाणे सिंचनामध्ये जेवढं काही श्रीगोंदा तालुक्यासाठी किंवा याच्यासाठी न्याय्य पद्धतीने आपल्याला देता येईल तेवढं द्यायचा मी प्रयत्न करेल. संयोजकाचे आणि श्रीगोंदेकरांचे, आपल्या सगळं पत्रकार बंधूंचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.